विविध मागण्यांसाठी लाल बावटा दिव्यांग श्रमिक संघटनेच्या वतीनं महानगरपालिकेस घेराव आंदोलन करून आपला तीव्र रोष व्यक्त करण्यात आला। सोलापूर शहरातील नोंदणीकृत दिव्यांग बांधवांना दरमहा सरसकट 5,000 रुपये उदरनिर्वाह भत्ता देण्यात यावा आणि 20 ऑगस्ट 2019 रोजीचा शासन निर्णय रद्द करून वगळण्यात आलेल्या 787 लाभार्थ्यांना पूर्ववत लाभ सुरू करण्यात यावा या मागणीसाठी लाल बावटा दिव्यांग श्रमिक संघटनेनं सोलापूर महानगरपालिकेस घेराव आंदोलन केलं। यावेळी आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांच्याशी या संदर्भात चर्चा करण्यात आली। आयुक्तांनी दिव्यांगांच्या मागण्यांबाबत इतर जिल्ह्याचा आणि महापालिकेकडील निधी याचा एकूणच आढावा घेऊन निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली। दरम्यान सिटूचे नेते कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी मागण्या मान्य न झाल्यास येत्या 9 जुलै रोजी दिव्यांग बांधव महापालिका आयुक्त कार्यालयाचा ताबा घेतील असा इशारा यावेळी दिला। या प्रसंगी दत्ता चव्हाण, अखिल शेख, विक्रम कलबुर्गी, अमीना शेख, इब्राहिम मुल्ला, प्रभाकर कलशेट्टी, संतोष पुकाळे, सलीम शेचन, भास्कर, सोनू बागवान, नरसिंग शिंदे, मौला बागवान, पप्पू शेख, अंबादास बोदुल, इरफान शेख, किशोर मेहता, मयूर बागवान, शहाबुद्दीन शेख यांच्यासह अन्य मान्यवर तसंच मोठ्या संख्येनं दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती। जोरदार घोषणाबाजीनं पालिका परिसर दणाणून सोडण्यात आला। दरम्यान ॲडव्होकेट अनिल वासम यांनी या संदर्भात बोलताना सोलापूर महापालिकेचा भत्ता वेळेवर आणि नियमित मिळत नाही, संजय गांधी योजनेचाही लाभ मिळत नसल्यानं लाभार्थ्यांकडे उत्पन्नाचं दुसरं कोणतंही साधन नसल्याचं सांगून तीव्र नाराजी व्यक्त केली। माननीय आयुक्त यांचा या ठिकाणी घेराव केला आपण आणि त्या ठिकाणी आपली प्रमुख मागणी सांगितली आपण की कशा पद्धतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये यांच्यावर अन्याय होत आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये दोन लाख त्या ठिकाणी घेतात, कुठेही हा नेम लागू नाही। परंतु सोलापूर शहरातले आपले आयुक्त असं म्हणतात की महानगरपालिकेला उत्पन्न नसल्यामुळे आपण निर्णय घेतलेला आहे। तर त्यांना आमची मागणी आहे की तुमचे स्वतःचे भत्ते कमी करा, तुमचा खर्च कमी करा, परंतु दिव्यांगांना कशा पद्धतीने अनेक जिल्ह्यामध्ये त्यांना पैसे मिळतात, आपल्याला 1000 मिळतात, कुणाला 2000 आहेत, काही 2,500 आपण कुठलाही लाभ शासनाचा सोडायचा नाही, कुठलाही लाभ सोडायचा नाही। संजय असू दे तेव्हा आपला अपंगाचा भत्ता असू दे, हे आपण दिलेलं नाही। आमची प्रमुख मागणी काय आहे? सोलापूर शहरातल्या सर्व दिव्यांगांना किमान 5,000 रुपये भत्ता मिळाला पाहिजे। दुसरी गोष्ट, 20 ऑगस्ट 2019 साली शासनाने एक GR काढलेला आहे। त्या GR मध्ये असं म्हटलेलं आहे की कोणत्याही व्यक्तीला फक्त शासनाचा कोणत्याही एका योजनेचा लाभ घेता येतो, दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येत नाही। तसं असताना सुद्धा या ठिकाणी तेली मॅडम यांनी 1919ला जो GR निघाला ते GR बाजूला ठेवून दिव्यांगांच्या भत्त्यामध्ये 500 रुपयाची वाढ केलेली आहे काय। परंतु या आयुक्तांनी सोलापुरातल्या जवळजवळ 887 लोकांना त्या योजनेचा लाभ घेता येत नाही, त्यांना अपात्र करून त्यांची यादी त्यांनी जाहीर केली। त्याचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतोय। आमचं म्हणणं एवढंच आहे, सोलापूर महानगरपालिकेच्या बजेटमध्ये तुम्ही फक्त तरतूद करू नका, त्या तरतुदीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करा।